तो डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर हमारे लिए है पैशन, इंस्पिरेशन, मोटिवेशन, और हमारा बिगेस्ट क्वालिफिकेशन अगर कोई है तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. म्हणजे पोटचा मुलगा देखील तिने समाजाची सेवा करायसाठी समर्पित केला. अशी सावित्रीबाई एकटी लढते मनुवादाच्या विरोधात आणि भिडेसारख्या ठिकाणी शिक्षणाचा, स्त्री मुक्तीचा ती झेंडा रोवते. त्या सावित्रीच्या आपण लेखी आहोत की नाही. बघा, सर्वोच्च न्यायालय काही सुप्रीम नाहीये, सुप्रीम आहे भारतीय संविधान. आणि भारतीय संविधानाची रक्षा करणं हे सुप्रीम कोर्टचं कर्तव्य आहे. तर सावित्रीबाईंनी लोकतंत्र जिवंत ठेवण्यासाठी काय केलं असतं? भारतीय संविधान सुरक्षित ठेवण्यासाठी तिने कुठल्या आंदोलने राबवली असते? विचार करा आणि त्या मार्गाने आपल्याला चालायचं आहे. जास्त तर मी काही बोलणार नाही. आदरणीय सुषमाताईंनी म्हणजे तुमच्याच भाषेमध्ये समजेल असं तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि निश्चितच ह्यामधून तुम्ही एक बोध घेऊन आपली संविधानिक पिढी कशी निर्माण करावी ह्याकडे जास्त भर देणार. जे काही देशामध्ये वातावरण आहे ते अत्यंत धोकादायक वातावरण आहे. आता तुम्हा सगळ्यांना माहिती आहे ना की भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार कोण आहेत? जोरात सांगा, कोण आहेत? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. पण येथील मनुवादी व्यवस्था वारंवार संविधानाचा प्रभाव कसा कमी होईल, संविधानाच्या शिल्पकाराचा प्रभाव कसा कमी होईल ह्याच्या मागे दिवस रात्र लागलेली आहे. आता बघा, मध्यंतरीच्या काळात म्हणजे 20 वर्षापूर्वी सांसद असणाऱ्या सुषमा स्वराजनी, ताईला माहिती असेल, म्हटलं होतं की संविधानाचे शिल्पकार त्यांनी कोणाला उभं केलं होतं? अफवा कुणाची पसरवली होती? कृपलानीची. त्याच्यानंतर आणखी एकाला प्रयत्न केला बनवण्याचा. आणि आता तर मी नाव घेऊ इच्छित नाही, पण तुम्हाला माहित आहे ना एक वकील कसा बरळ ओकत आहे संविधानाच्या शिल्पकाराची, बरोबर? की संविधानाचे शिल्पकार हे BN राव आहेत, बरोबर? म्हणजे डेड आंबेडकर इज मोर डेंजरस दॅन लाईव्ह. ते फक्त घटना समितीचे सल्लागार होते. ड्राफ्टिंग कमिटी सादर केली असताना संविधान बनवण्यासाठी याच्या आधीही ब्रिटिशांकडे काही 2-3 ड्राफ्ट आले. त्याच्यामध्ये मोतीलाल नेहरूंचा ड्राफ्ट जो पूर्णपणे रिजेक्ट करण्यात आला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे घटना समितीचे अध्यक्ष, जी संपूर्ण समिती होती त्या समितीची कुठलीही मदत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना झाली नाही. तरी सुद्धा त्यांचं भाषण तुम्ही कॉन्स्टिट्यूशन असेंब्ली मधलं ऐका. किती व्यापक हृदय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं की संपूर्ण घटना समितीचे त्यांनी आभार मानले. दोघं जे घटना समितीमध्ये होते ते आजारी पडलेत, एकाचा मृत्यू झाला आणि दोघांना तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांजवळ जेवढी विद्वत्ता होती त्या पद्धतीचं लिखाण, आर्टिकल्स आणि त्याच्यावरती ज्या काही दुरुस्त्या करण्यात आल्या त्याच्यावरती ती अत्यंत विद्वत्तापूर्वक आणि समर्पक असे उत्तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिली. बांधवांनो बघा, पद्मविभूषण कोणालाही मिळू शकतो, बरोबर? पद्मश्री पुरस्कार कोणालाही मिळू शकतं. आणि आजकाल या सरकारमध्ये तर भारतरत्नही असे वाटण्यात येत आहे. परंतु भारतीय राज्यघटनेचा शिल्पकार कोणालाही होता येतं का? नाही. ते फक्त आणि फक्त कोण? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ज्यांना 9 भाषांचं ज्ञान, ज्यांच्या जवळ 32 पेक्षा अधिक डिग्रीज, एवढा मोठा विद्वान, 25 ग्रंथ संपदा त्यांनी केली, स्वतः लिहिली, अशा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा कशा प्रकारे संसदेमध्ये अपमान करण्यात येतो तुम्हाला माहित आहे? म्हणजे नाव तर घेणार नाही, पण ह्या देशाचे जे गृहमंत्री आहे, ज्यांना हा देश सांभाळायचा आहे, असं वाटतं देशातील जनतेवरती त्यांचं प्रेम नाही. काय बरळले होते ते मध्यंतरी? आंबेडकर आंबेडकर आंबेडकर.
इतना ही नाम अगर भगवान का लेते तो स्वर्ग मिल जाता. म्हणजे बघा, ज्यांच्या जवळ 32 डिग्री केवळ देश नाही तर जगातील राष्ट्रातील प्रतिष्ठित नेते रिसर्चर आता त्यांचा अभ्यास करता है. त्यांच्या संविधानावरती अनेक देशांनी भारताच्या संविधानावरती संविधान तयार केलेलं आहे. अशा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांविषयी अशी भाषा संसदेमध्ये बोलण्यात येते. त्या अमित शहाला काय माहिती की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हमारे लिए फैशन नहीं है, तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हमारे लिए है पैशन, इंस्पिरेशन, मोटिवेशन और हमारा बिगेस्ट क्वालिफिकेशन अगर कोई है तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. बघा बांधवांनो, वकील, इंजिनियर, डॉक्टर, न्यायाधीश कोणीही असेल, पण सर्वात मोठं जर आपली योग्यता, डिग्री आणि हायेस्ट क्वालिफिकेशन जर कुठलं असेल तर कुठलं येते? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आपण म्हणतो ना, खातो तो घास आणि घेतो तो श्वास फक्त बाबासाहेब तुमच्यामुळे. का म्हणतो असं? कारण आमचा जेव्हा जन्म झाला तेव्हा आम्हाला कळायला लागलं तर बाबासाहेबांवरती जीव देणारी, म्हणजे जेव्हापासून समजायला लागलं तर जन्म आणि शेवटही आमचं कोण आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. मग जर इतकं प्रेम आमचं बाबासाहेबांवरती आणि भारतीय संविधानावरती असेल, म्हणजे बघा मी तुम्हाला फ्रँकली सांगते, एवढा प्रेम करणारा वर्ग कुणावरती? बाबासाहेबांवरती आणि त्यांच्या संविधानावरती, हा जगामध्ये तुम्हाला कुठेही सापडणार नाही. बरं, पण केवळ प्रेमच करून चालणार आहे का? त्या संविधानाची एक एक कलम बघा कशा प्रकारे खिळखिळी आणि कमजोर करण्यात येते. मी आता हायकोर्ट मध्ये, आमचे नारनवरे सर आहेत, आम्ही हायकोर्ट प्रॅक्टिशनर आहोत, आम्हाला माहित आहे की कशा प्रकारे संविधानाचा प्रभाव आणि तोंड बघून कसे रिलीफ देण्यात येतंय. आता आलेला उपवर्गीय, म्हणजे बघा आपल्याला यासाठी पेटून उठावं लागेल, लढावं लागेल. एक कवी फार चांगला म्हणतो की जब संसद आवारा होती है और रस्ते वीरान होते हैं तो समझ जाना साथियों लोकतंत्र खतरे में है. तुम्हाला वाटतं आता लोकशाही जिवंत आहे? बघा, इतके धम्म संमेलन, एवढ्या मोठ्या प्रमाणात हजारोच्या संख्येने आपण इथे एकत्रित आलो, साजरे करत आहोत. हे सगळं करण्याची किमया आपल्याला भारतीय संविधानाने दिलेली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, आत्ताच आपण महापरिनिर्वाण दिनी मानवंदना दिली ना बाबासाहेबांना. बांधवांनो, बाबासाहेब म्हणतात, याद रखना साथियों, जब तक संविधान जिंदा है समझ लेना तब तक मैं जिंदा हूं. मेरे तस्वीर से ज्यादा मेरे विचारों पे चलो, क्योंकि ये लड़ाई सिर्फ और सिर्फ विचारों की है. म्हणजे बघा बांधवांनो, आणि महिला, इथे तर किती मोठ्या प्रमाणात महिला दिसत आहे. राईट टू वोट अंडर आर्टिकल 326. तुम्हाला माहित आहे, मतदानाचा अधिकार फक्त आमदार खासदार बनवण्यासाठी नाही दिला आपल्याला बाबासाहेबांनी, तर हा अधिकार आपल्याला शासक बनण्यासाठी दिलेला आहे. संविधान तर धोक्यात आहे, पण सर्वात जास्त धोक्यामध्ये आहे, समजून घ्या, सर्वात जास्त धोक्यामध्ये आहे राईट टू वोट, मताधिकार, मतदानाचा अधिकार. मोठा फ्रॉड भारतीय जनता सोबत करण्यात येत आहे. किती एफर्ट्स घ्यावे लागले बाबासाहेबांना माहित आहे का? हा अधिकार आपल्याला देण्यासाठी, आपल्याला म्हणजे तमाम भारतीयांना. कारण त्यावेळेचे तत्कालीन नेते म्हणत होते की नाही, फक्त ज्यांचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे आणि जे टॅक्स पे करतात त्या टॅक्स पेयरलाच हा अधिकार मिळायला पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले, नो, असं चालणार नाही. 18 वर्षावरील सर्वांना, समस्त भारतीयांना आणि महिलांना देखील, म्हणजे महिला याच्यामध्ये नसाव्यात, हा प्रयत्न त्यावेळी तत्कालीन नेत्यांचा होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले, महिलांना देखील हा अधिकार मिळायला पाहिजे. तुम्ही विचार करा, जर फक्त ग्रॅज्युएट असणाऱ्याच लोकांना हा अधिकार दिला असता
त्यावेळेस आपण अस्पृश्य, नंतर शेड्यूल कास्ट. मला सांगा किती ग्रॅज्युएट होते आपल्यामधले? तुम्हाला मिळाला असता का अधिकार? नाही. याची किंमत तुम्ही समजून घ्या. तो अधिकार आज धोक्यामध्ये आलेला आहे ईव्हीएम मशीनच्या माध्यमातून. तुम्हाला माहिती आहे ईव्हीएम मशीन कशी हॅकिंग, वोट चोरी कशी होत असते? तो अधिकार आता आपल्याला वाचायला 140 करोड जर जनता भारत देशामध्ये असेल आणि तमाम भारतीयांचा आणि महिलांचे उद्धार करते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घटनाकाराचे शिल्पकार आहेत, ते उद्धार करते असेल, जर राईट टू वोट वरती आक्रमण हे सरकार आणत आहे, तर निदान 140 करोड मधून 2 करोड तरी भारतीय बांधवांनी रस्त्यावर उतरायला हवं की नाही? हवं की नाही? ती वेळ आज आलेली आहे. ह्याची जनजागृती मोठ्या प्रमाणात ही धुरा कुणाला घ्यायची आहे? आंबेडकरी समाजाला घ्यायची आहे. कारण आपण म्हणतो ना, आपण भीमा कोरेगावचे वंशज म्हणतो ना, आम्ही काही साधारण लोक आहोत का? हमारे इसमें कुछ साधा सा खून है क्या? हम मार्शल रेस के अगर लोग है. 1 जानेवारी आता येत आहे ना, जरा विचार करा बरं याच्यावरती. आमच्या त्यावेळेच्या महिला अडाणी होत्या की नाही? पण कशा ठराव पास करायच्या सभेमध्ये महूला त्यांनी सभा घेतली होती आमच्या महिलांनी. म्हणजे विचार करा की घालायला कपडे नाही, खायला नीट अन्न नाही, आणि सभा घेतात. गोलमेज परिषदेमध्ये प्लॅनिंग चाललं होतं गांधींचं की म्हणजे अस्पृश्यांचा नेता महात्मा गांधी असं ठरवण्या यावं म्हणून आमच्या महिलांनी महूगावला सभा घेतली आणि टेलिग्राम केले. एक एक पैसा जमा करून टेलिग्राम तिथे गोलमेज परिषदेला म्हणजे ब्रिटिश सरकारला टेलिग्राम पाठवले आणि त्यांनी खडसावून सांगितलं की आमचे जे पुढारी आहेत, आमच्या अस्पृश्य बांधवाचा जो नेता आहे तो गांधी नव्हे, तो नेता कोण? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि तेव्हापासून बाबासाहेबांना वाटलं प्रचंड शक्ती महिलांमध्ये आहे, म्हणून महिलांना लोकशाहीचा स्रोत बाबासाहेबांनी म्हटलं. महाडचा 14 ताळेचा सत्याग्रह यशस्वी करण्यासाठी केवढ्या महिला पुढे आल्या होत्या. सत्याग्रह म्हणून नाव द्यायच्या महिला. आमच्या राधाबाई बडोले बघा, अडाणी होती पण काय ओजस्वी भाषण करायची ती. बाबासाहेबाच्या संघटनेमधली राधाबाई बडोले. आणि माहित आहे तिने कसं भाषण केलंय? ती आपल्या भाषणामध्ये म्हणते की अब के इस बार हम गुलामी की जिंदगी कतई नहीं जिएंगे, हम मृत्यु को पसंद करेंगे, लेकिन इसके बाद हमें स्वतंत्रता चाहिए. हम गुलामी की जिंदगी कतई स्वीकार नहीं करेंगे. हम देश के जेलों को भर देंगे, लेकिन अभी इसके बाद हमें स्वाभिमान से ही जीना है. कुठून आलं तिच्यामध्ये एवढं बळ? कुठून बोलते ती एवढी क्रांतिकारी भाषा? फक्त आणि फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दाखवलेल्या दिशेमुळे. बांधवांनो, आजची ही जी परिस्थिती आहे तुम्हाला माहित आहे, खऱ्या अर्थाने मी स्पष्ट सांगते, गुलामी आलेली आहे. गुलामीत आपण जगत आहोत, पण म्हणून आपण हार मानायची का? हम तो लढवई है, हम तो भीमा कोरेगाव का इतिहास बताते हैं. म्हणून निराश व्हायचं नाही. याच्यातूनही आपल्याला मार्ग काढावा लागेल. सावित्रीमाई कभी निराश हुई क्या? कसं एकटी लढली असेल सावित्रीमाई? सावित्रीमाईने घरचा उंबरठा ओलांडला नसता तर आपण सर्व उंबरठ्याच्या बाहेर आलो असतो का? म्हणजे पोटचा मुलगा देखील तिने समाजाची सेवा करायसाठी समर्पित केला. अशी सावित्रीमाई एकटी लढते मनुवादाच्या विरोधात आणि भिडेसारख्या ठिकाणी शिक्षणाचा, स्त्री मुक्तीचा ते झेंडा रोवते. त्या सावित्रीच्या आपण लेके आहोत की नाही? इसीलिए डरने का बिल्कुल ही नहीं. हम तो नहीं डरते बाबा. कुछ कंटेम्प्ट ऑफ कोर्ट नहीं होता. काय नारनवरे सर, उपवर्गीकरण मध्ये स्वतः सुप्रीम कोर्टने कंटेम्प्ट ऑफ कॉन्स्टिट्यूशन केलं की नाही? उपवर्गीकरणाच्या याच्यामध्ये जेव्हा म्हणजे उपवर्गीकरण करवलं जे असंवैधानिक आहे
बघा, सर्वोच्च न्यायालय काही सुप्रीम नाहीये, सुप्रीम आहे भारतीय संविधान. आणि भारतीय संविधानाची रक्षा करणं हे सुप्रीम कोर्टचं कर्तव्य आहे. जर संविधानिक संस्था मॅनेज होत असेल तर अशा वेळी तमाम संविधानाला मानणाऱ्या समस्त आंबेडकरवाद्यांनी, आता आंबेडकर वाद म्हणजे फक्त काही बौद्ध लोकच नाही, आता आपल्याला भूमिका बदलावी लागेल. जे समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि बुद्धाला मानतात, बुद्धाच्या विचाराला मानतात, ते सर्वच आंबेडकरवादी आणि संविधानवादी. आता आपल्याला रस्त्यावरची देखील लढाई लढावं लागेल. कशासाठी? बाबासाहेबांनी म्हटलं ना की साथियों, जब तक संविधान जिंदा है समजलं ना, मैं जिंदा हूं. बरोबर? तर हे संविधान आता आपल्याला वाचवायचं आहे. शेवटचे 2 मुद्दे ठेवते आणि माझे विचार मी थांबवेल. बघा, नुकतंच 6 डिसेंबरला बाबासाहेबांना आपण अभिवादन केलं. बांधवांनो, बाबासाहेबांनी शेवटचा संदेश आपल्याला काय दिला? अशाच एक प्रसंगी बाबासाहेब नानकचंद रत्तू बाबासाहेबांजवळ बसतो आणि नानकचंद रत्तूला बाबासाहेब म्हणतात की रत्तू, माझ्या बांधवापर्यंत तू जा आणि तू त्यांना सांग, हा जो रथ मी इथपर्यंत आणून ठेवलेला आहे, हा रथ इथपर्यंत आणण्यासाठी मला अपार कष्ट, सुमार संकट आणि विरोधकांचा सामना करावा लागलेला आहे. माझ्या पददलित बांधवांना आणि भारतीय समाजाला हे हक्क अधिकार या संविधानामध्ये मांडण्यासाठी, देण्यासाठी मी जीवाची पराकाष्ठा केलेली आहे. 2 वर्ष 11 महिने 17 दिवसामध्ये हे संविधान पूर्ण केलेलं आहे. याच्यामधली एक एक कलम अत्यंत महत्वपूर्ण आहे. आणि हे सगळं करत असताना रत्तू, मी माझ्या रमाईकडे देखील लक्ष दिले नाही. माझे 4 मुलं दगाविले. एक तर मुलगा बाबासाहेबांचा असा दगावला, गंगाधर, की की डॉक्टरने त्या गंगाधरला याच्यासाठी हात नाही लावला बांधवांनो, कारण आधीची जी औषधीचे पैसे थकीत होते, देण्याचे होते, त्याच्यामुळे रमाईने एवढी विनवणी केली त्या डॉक्टरांना, तरी सुद्धा डॉक्टरांनी हात लावला नाही. हा प्रसंग रमाई पत्रामध्ये बाबासाहेबांना नमूद करते, कारण बाबासाहेब तेव्हा अब्रॉडला असतात, फॉरेनला एज्युकेशन घेत असतात. हे ऐकून बाबासाहेबांच्या डोळ्यामध्ये पाणी येतं. सांगण्याचं तात्पर्य आहे की ज्या रमाईने आपली 4 मुलं गमविली, ज्या रमाईकडे बाबासाहेबांनी आपल्यासाठी, आपल्याला अंधकारामधून प्रकाशामध्ये आणण्यासाठी, ह्या एवढा मोठा विद्वान ह्या समाजाला कोणत्या भाषेमध्ये समजवत असेल? एवढं काही ऍडव्हान्स युग नव्हतं तेव्हा, मोबाईल नव्हते. कसे पोहोचत असेल बाबासाहेब, कसे फिरत असेल गावागावामध्ये, रस्ते खडबडीत होते. पोहोचण्यासाठी आजचं टेक्नॉलॉजीचं माध्यम नव्हतं, तरी सुद्धा ह्या एका व्यक्तीवरती विश्वास ठेवणारा हा समाज आणि ह्या समाजासाठी संपूर्ण आयुष्य बहाल करणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, फक्त 65 वर्षाचा कालावधी मिळाला. तर माझ्या बांधवांना सांग की एवढं सगळं दुःख सहन करून, एवढा मोठा त्याग करून, असंख्य कष्ट घेऊन आणि सुमार विरोधकांचा विरोध पत्करून मी हा रथ इथपर्यंत तुम्हाला आणून ठेवलाय. जर तुम्हाला पुढे नेण्यामध्ये तुम्हालाही अनेक मान अपमान प्रसंगांना आणि अडथळ्यांना पुढे जावं लागेल, तुम्हाला ते करावं लागेल आणि हा रथ पुढे न्यावं लागेल. पण जर तुम्हाला तेही जमत नसेल तर जिथे मी आणून ठेवलाय तो रथ, तो तुम्ही तिथेच ठेवा. पण कुठल्याही प्रसंगी, कुठल्याही क्षणामध्ये, म्हणजे कुठल्याही प्रकारची परिस्थिती निर्माण का होईना, पण तो रथ तुम्ही कदापिही मागे आणू नका. पण दुर्दैवाने बांधवांनो असं म्हणावं लागेल, वी आर द रोस्ट फॉलोवर्स, रिअली वी आर द रोस्ट फॉलोवर्स ऑफ द ग्रेटेस्ट लीडर. का म्हणावं लागेल? सगळेच नाही, अनेक जण बाबासाहेबांचे निष्ठावान पायिक सैनिक आहेत, कार्यकर्ते आहेत.
हा रथ मागे आलेला आहे. नारनवरे सरांना अत्यंत चांगले आणि माहिती आहे 1 ऑगस्टला दिलेलं जजमेंट उपवर्गीकरण आणि क्रीमी लेअर लावण्यात यावं म्हणजे पुन्हा 500 वर्ष ह्या समाजाला मागे आणून ठेवलं की नाही. आणि मागे आणून ठेवणारा कोण? आपल्याला वाटतं रे मस्त आपले व्यक्ती आहे, आपले व्यक्ती, आपले व्यक्ती नाही. ह्या मनुवादी व्यवस्थेने असे भुजगावणे तयार करून ठेवलेले. आपल्याला वाटते आदिवासी राष्ट्रपती आहे म्हणजे आदिवासीचा उद्धार करेल. ह्या देशातले प्राईम मिनिस्टर ओबीसी आहे तो ओबीसींचा उद्धार करेल. ह्या देशाच्या चीफ जस्टिस पदी आता जे माजी झाले ते अनुसूचित जातीचे आहे तर काहीतरी चांगलं करेल. बाबा तुला चांगलं करणं तर होत नाही पण समाजाला उपवर्गीकरण आणि क्रीमी लेअरची सूचना देऊन 500 वर्ष तर मागे आणून ठेवलं की नाही. सांगण्याचं तात्पर्य असं आहे बांधवांनो की इथले जे प्राईम मिनिस्टर आहे ते तुमचे आमचे प्राईम मिनिस्टर नाही. इथले भारत देशाचे जे अदानी अंबानी कॉर्पोरेटर्स आहे, इंडस्ट्रियलिस्ट आहे. आम्ही तर त्याला इंडस्ट्रियलिस्ट म्हणत नाही, दे आर लुटेरे. लुटेरे आहेत की नाही ते. तुम्हा आम्हाला लुबाडून जमिनी मणिपूर सारख्या ठिकाणी आतंकवाद ते घडवून आणतात. तुमच्या आमच्या हक्काच्या नोकऱ्या खातात. प्रायव्हेटायझेशन आणि येथील हा ज्यांनी देश विकायला काढला ते मग लुटेरे झाले की नाही. दे आर नॉट इंडस्ट्रियलिस्ट. अशा लुटेऱ्यांचे हे प्राईम मिनिस्टर आहे. तुमचे आमचे प्राईम मिनिस्टर नाही. ही व्यवस्था आपल्याला बदलावं लागेल. हे पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत होते आणि गगनभेदी परिवर्तनवादी क्रांती करण्याची हीच वेळ आहे बांधवांनो. आत्ता लढलं तर ठीक राहील. वेळ निघून गेल्यानंतर लढण्याला अर्थ नाही. महिलांमध्ये खूप पोटेन्शियल आहे. सावित्रीमाईचा लढा आठवा. आजच्या वेळेस जर सावित्रीमाई असते जिवंत तर सावित्रीमाईंनी लोकतंत्र जिवंत ठेवण्यासाठी काय केलं असतं? भारतीय संविधान सुरक्षित ठेवण्यासाठी तिने कुठल्या आंदोलने राबवली असते? विचार करा आणि त्या मार्गाने आपल्याला चालायचं आहे. जब जब महिला लड़ती है मनुवादियों की कुर्सी हिलती है और ऐसे हम सावित्री माई डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर की लढवई है. शूरवीर पाईक है, महिलाएं है. बाबासाहेब म्हणतात अरे जा आणि बघा तुमच्या पूर्वजांचा इतिहास कशी विजयश्री खेचून आणली. एका एकाने 56 खात्मा केला. सहज झालं का ते? जे सडक की पडो करून सोडलंय. हजारो वर्षापासूनची गुलामगिरी. अरे आमच्या आया बहिणीवरती अन्याय अत्याचार करताय का? आमच्या म्हणजे जो हजारो वर्षापासूनचा जे बलात्कार आमच्या माया बहिणीवरती करण्यात आले, जे तोंडाला कमरेला झाडू आणि तोंडाला गाडगं, ह्याचा तो बदला होता. कसं 3000 लोकांना पळवून लावलं की नाही. पेशवाईला खात्मा केला की नाही. त्याचा हा राग होता. फक्त आणि फक्त किती सैनिकांनी, शूरवीरांनी? 500 सैनिकांनी. इसलिए हम भेड़ बकरियों के औलादे नहीं है. हम लोग सिंहाचे छावे आहोत. ते सिंहाचे छावे आता आपल्याला आपल्या आतमधलं पोटेन्शियल ओळखून जागृत करावं लागेल. तेव्हाची लढाई तलवारीची होती. अभी की लढाई ये है किताब और कलम के. हे दोन घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे खरे आपण पाईक आहोत. तर हा क्षण आहे खऱ्या अर्थाने एकत्रित येऊन लढायचा. आणि नक्कीच आपण लढणार, एकट्याने लढणार. आणि हे जे ये बहुत ही डरपोक लोग हैं. हा? कोई डरना नहीं इससे. इनके हाथ में सत्ता है, इसलिए ये लोग ऐसे कर रहे हैं. सत्तेच्या बळावरती हे लोक सगळे निर्णय घेतात आणि सत्तेच्या बळावरती इथे हुकुमशाहीचं राज्य त्याने निर्माण केलेलं आहे. शेवटचं एक वाक्य सांगते आणि मी या ठिकाणी थांबेल. देखो, आताच आम्ही काल परवा मोर्चा काढला उपवर्गीकरणच्या विरोधामध्ये. आम्ही आय एम द फर्स्ट पिटिशनर, म्हणजे समता सैनिक दलाच्या माध्यमातून रिव्ह्यू पिटिशन देखील आम्ही फाईल केली, जी डिसमिस करण्यात आली. की म्हणजे अनुसूचित जातीची तुम्ही एकता तोडू नये. उपवर्गीकरण हे अत्यंत चुकीचं आहे. फक्त काही सुप्रीम कोर्टलाच नाहीये कुठलाही निर्णय दिला की समीक्षा करण्याचा अधिकार. आपण देखील ते इंटरप्रिटेशन करू शकतो.
विथ द पीपल ऑफ इंडिया. जनतेला देखील तो अधिकार दिलेला आहे. काही कंटेम्प्ट ऑफ कोर्ट वगैरे होत नाही. कंटेम्प्ट ऑफ कॉन्स्टिट्यूशन तर सर्वोच्च न्यायालयाने केलेला आहे. आणि म्हणून आता तो त्याच्या विरोधी देखील आपण न्यायालयीन लढाई लढलो, पण न्यायालयाचे सर्व मार्ग बंद झाल्यामुळे आता आपण रस्त्यावरची लढाई लढत आहोत. राईट टू वोट आपल्याला वाचविण्यासाठी ह्या देशामध्ये बॅलेट कसं येईल हेच सर्वात मोठं आव्हान आपल्या पुढे आहे. आणि तुम्ही हे आव्हान पेलणार आणि ह्या ठिकाणी बॅलेटनी याच्या समोरची इलेक्शन म्हणजे 2029 ला जे इलेक्शन होईल ते निवडणुका बॅलेट पेपर वरती व्हाव्यात ह्याच्यासाठी आपण प्रयत्नरत असायला पाहिजे. आणि मला असं वाटतं ह्याच धम्म मेळाव्यामधून असा संकल्प आपण करायला पाहिजे. महाप्रजापती कशी आंदोलन करायची तुम्हाला माहिती आहे की नाही? महाप्रजापतीचं आंदोलन आज धम्म मेळावा आहे म्हणून 1 मिनिटामध्ये तिचं आंदोलन तुमच्यामध्ये नक्कीच ऊर्जा निर्माण करणार असेल की आपले आयकॉन कोण असायला पाहिजे. संविधानवादी पिढी आम्ही बालवयापासून कशी घडवायला पाहिजे. आमच्या मुली बाळी ज्या अत्याचाराला बळी पडतात जन्मापासूनच आम्ही तिला कसं इम्पावर कसं सक्षम बनवायला पाहिजे. बाबासाहेब म्हणतात सक्षम समाज, सक्षम समाजातील महिला अन्याय अत्याचाराला कधीच बळी पडत नाही. ती महाप्रजापती आम्हाला संघामध्ये प्रवेश मिळावा. आम्ही सुद्धा धम्म सांगू शकतो. आम्ही सुद्धा तथागताच्या धम्माचा प्रचार प्रसार करू शकतो. 1 मिनिट. आणि तथागताच्या धम्माचा प्रचार प्रसार करून आम्ही सुद्धा अर्हंत पद प्राप्त करू शकतो. तुमच्यात ती किमया आहे ती महाप्रजापतीने दाखवून दिली. त्यावेळेस 2500 वर्षापूर्वी ती 500 महिलांचं वैशाली ते कपिल वस्तू पर्यंत 500 महिलांना घेऊन 500 किलोमीटरचं ती आंदोलन काढते आणि संघामध्ये प्रवेश मिळवून घेते. ती महाप्रजापती केवळ भारत देशातीलच नाही तर ह्या जगामधली स्त्री मुक्तीची सर्वात पहिली उद्गाती आहे. ती आमची आयकॉन आहे. आंदोलनाची प्रेरणा आम्ही त्या महाप्रजापतीकडून घ्यायला हवी, सावित्री माईकडून घ्यायला हवी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महाडच्या सत्याग्रहाकडून घ्यायला हवी. आणि म्हणून आता आपल्याला लढायचं आहे. लढण्याशिवाय पर्याय नाही. आपण लढू आणि जिंकू देखील. Thank you very much. Long live our Indian Constitution and long live our constitutional rights. Thank you. Jai Bhim.